तुम्ही आता जातीचा उल्लेख केलात. अहो पण महाराष्ट्रामध्ये गेल्या काळामध्ये ह्या मराठा राजकारणावरून अशी परिस्थिती झाली आहे, काही ठिकाणी म्हणजे दुकानदाराकडून वस्तू घेताना तो मराठा असेल तर मराठ्याकडून आणि कुणबी असेल तर कुणब्याकडून, अशा प्रकारचे मराठवाड्यामध्ये काही ठिकाणी उदाहरणं समोर आली. हे जे जातींमध्ये आणि समाजामध्ये भिंती निर्माण झाल्या, हे संपूर्ण मराठा आरक्षणासाठी आत्ताही संघर्ष सुरू आहे. मनोज जरांगे पाटील सारखे नेते संघर्षाच्या पवित्रतेत आहेत, निवडणूक आयोगाला आव्हान देत आहेत, निवडणुका घेऊ नका सांगतात. हा सगळा प्रकार बघून त्यावर तुम्ही काय सांगाल? बघा, महाराष्ट्राला एक सामाजिक पार्श्वभूमी आहे. फुले, आंबेडकर, शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. सगळ्या विचारामध्ये एकवाक्यता नसते, पण ओव्हरऑल समाजाबद्दलचं जे चिंतन आहे ते सगळं दूर एकच आहे. शाहू महाराजांनी, आंबेडकरांनी, फुलेंनी, शिवाजी महाराजांनी, संभाजी महाराज, सगळ्यांच्या वागणूक व्यवहारात शेवटी भाव तर तोच होता. हा अतिशय दुर्दैवी इतिहास आहे. माणूस हा त्याच्या जातींनी मोठा नाही आहे, गुणांनी मोठा आहे. जात, पंथ, धर्म, भाषा, पार्टी याच्यापेक्षा त्याच्या गुणांनी मोठा आहे. आणि म्हणून गरीब असतो. गरिबाला जात, पंथ, धर्म, भाषा नसते. ज्या भावात मराठ्याला पेट्रोल किंवा गॅसचं सिलेंडर विकत मिळेल, त्याच भावात ते दुसऱ्या माणसाला, ब्राह्मणाला मिळेल. त्यामुळे शेवटी महागाई कमी होणं हे सगळ्यांच्या फायद्याचं आहे. रोजगार मिळणं ह्या सगळ्या परिवाराच्या फायद्याचं आहे. गरिबी दूर करायची असेल तर रोजगार निर्माण झाले पाहिजे. रोजगार निर्माण करायला तर इंडस्ट्री, उद्योग, व्यापार वाढला पाहिजे, विकास झाला पाहिजे. आणि विकास करायचा आहे तर वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट, कम्युनिकेशन, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे. सगळ्या गावाचा विकास होईल. शेतकऱ्याच्या मालाला किंमत मिळाली पाहिजे. शेतकऱ्याच्या मालावर प्रक्रिया झाली पाहिजे, व्हॅल्यू ॲडिशन झाली पाहिजे. ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढलं पाहिजे. आता मी जालन्याला समुद्र पोहोचवला, ड्रायपोर्ट सुरू केलं. वर्धेला, सिंधीला ड्रायपोर्ट केलं. का? की विदर्भातला कापूस, जालन्यातला कापूस बांगलादेशमध्ये डायरेक्ट हल्दियाकडनं जाईल. म्हणजे 1.5 लाखाचा कंटेनर 1 लाखात जाईल आणि माझ्या शेतकऱ्याला जास्त भाव मिळेल. आपण हे प्रयत्न केले पाहिजे. समजे आपल्या विकासाचा, आपल्या भविष्याचा संबंध प्रश्नांशी आहे, समस्यांशी आहे, तो जातीशी नाही आहे. आणि आरक्षण जर सगळ्यांनाच द्यायचं तर 100% आरक्षणाचा अर्थ कोणालाच आरक्षण नाही. म्हणून बॅकवर्डनेस बिकमिंग ए पॉलिटिकल इंटरेस्ट. हु इज मोर बॅकवर्ड त्याची कॉम्पिटिशन आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने आज प्रश्न नोकऱ्यांचा आहे, रोजगाराचा संबंध आरक्षणाशी नाही आहे. शेवटी याला मर्यादा आहे. जागाच नाही आहे, नोकऱ्याच नाही. आता नोकऱ्या मिळणार कोणाला? अगदी खरं. त्यामुळे नवीन उद्योग, व्यवसाय, व्यापार, एक्सपोर्ट वाढवून रोजगार निर्माण केले पाहिजे. शेतकऱ्यांना समृद्ध संपन्न केलं पाहिजे. गाव, गरीब, मजदूर शेतकऱ्यांना आपण सुखी केलं पाहिजे. जल, जमीन, जंगल, जानवर याच्या आधारित उद्योग उभे केले. आता मदर डेअरी आपल्याकडे 450 कोटीची सुरू होते आहे विदर्भ, मराठवाड्यात. 30 लाख लिटर दूध घेणार आहे. आणि माझं स्वप्न आहे आता की 20-20 लिटरवाली गाय राहील त्याची. एम्ब्रिओ टेक्नॉलॉजी आणली आहे की ब्राझीलमध्ये गेलेली 52 वर्षातली पूर्वी ती गिर गाय होती, तिच्या सांडाचं सिमेंट्स तयार करून आणि टेस्ट ट्यूब बेबी एम्ब्रिओ ट्रान्सफर ते करून आपण आपल्या प्रत्येक गाई 20 लिटरची तयार करायचा प्रयत्न करतो. दुधाचा महापूर येईल. आपण नेपियर ग्रास लावू शेतकरी आणि आज हिरव्या गवतामुळे दूध वाढेल. आणि दुधावर आपण पनीर असेल, श्रीखंड असेल, रसगुल्ले असेल, 450 कोटीचा प्रोजेक्ट टाकला आहे. 2-3 हजार कोटीचा माल तयार, हा सगळा पैशाचा प्रॉफिट शेतकऱ्यांमध्ये जाईल. संत्र्यापासून पावडर तयार करणं आणि ती खव्यात टाकून संत्रा बर्फी तयार करण्याच्या मागे मी आहे. ते झालं तर लाखो शेतकऱ्यांना चांगला, छोट्या शेतकऱ्यांना, छोट्या संत्र्याला चांगला भाव मिळेल. शेवटी टेक्नॉलॉजीचा उपयोग करून गाव, गरीब, मजदूर, शेतकरी, जो गरीब आहे तो सर्व जातीचा आहे, सर्व धर्माचा आहे, खायला मोहताज आहे, त्याच्या मुलाला रोजगार नाही, हे जातीवर नाही आहे. आपण चुकीच्या दिशेने चाललो आहे. सगळ्या नेत्यांनी याचा अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने परिस्थिती बदलवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बाकी आपली राजकीय विचारधारा आहे, आपण वाद करू, निवडणुका लढवू, जनता ज्याला साथ देईल तो निवडून येईल, जे प्रमोद नाही त्यांचं सरकार येईल. पण या मर्यादा सांभाळून जर राजकारण केलं तर मला वाटतं कुठेतरी थांबायची गरज आहे. नक्कीच. अगदी राजकीय फायदा जरी असेल तरी ज्यातून समाज उद्ध्वस्त होणार आहे ते मी करणार नाही असं म्हणणाऱ्या राजकारणी नेत्याची गरज आहे. सगळ्या राजकारण्यांनी ऐकण्याजोगं हे तुमचं वाक्य आहे. हां, नाही, मी नाही करणार आहे. मी कधी मला लोक म्हणतात, मी म्हणतो मी हे काम नाही होत. मग कशाला सांगता? बघू म्हणा, पाहू म्हणा. म्हणलं नाही, मी त्याच्याशी खोटेपणा नाही करणार. हे हो म्हटलं तर मी करीन, नाही म्हटलं तर नाही. मी आजपर्यंत आयुष्यात खोटं बोललो नाही, खोटं आश्वासन देत नाही. मी बोललो ते केलं. आणि एखाद्या वेळी जे होत नाही ते पब्लिकली आधार हे करू शकत नाही, होणार नाही हे सांगून टाकलं. समजणे वाले को इशारा काफी आहे. पण मला कधी याचा प्रॉब्लेम नाही आला. लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, लोकांना माझा स्वभाव पटला. कारण मी लोक हे माझ्याकरता देवासारखे आहे.
मी त्यांची फसवणूक करणार नाही, त्यांच्याशी खोटं बोलणार नाही.